बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे सातबारा कोरा यात्रेचा आणि आंबोळच्या दिशेने ही यात्रा कूच करते। आपण बघू शकतो स्वतः या ठिकाणी बच्चू कडूंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, सोबत हातात अनेक शेतकऱ्यांचा विडा आहेत, लाठ्या काट्या आहेत। बच्चू कडूंनी आवाहन केलं होतं की लाठ्या काट्या घेऊन आंबोळ्याला या संपूर्ण समारोपासाठी यावं असं सांगितलं। स्वतः बच्चू कडू या ठिकाणी डोळ्याला पट्टी घेऊन या यात्रेमध्ये चालतायत। शेतकरी आहेत, हातात विडे घेतलेले शेतकऱ्यांनी आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या हातामध्ये रुग्ण आपल्याला पाहायला मिळते। स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहे, या ठिकाणी डोळ्यावर पट्टी बांधून ते चालतायत। दिव्यांग देखील त्यांच्या सोबत आहेत। भाऊ, काय कारण आहे डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही चालताय? खरं तर डोळे असून सोंग घेणार सरकार आहे, त्यांना अंधांची काळजी नाही। पाय नसणाऱ्या दिव्यांगाला किती हालअपेष्टा करावं लागतं, त्यासाठी मानधन वाढवायची तयारी दाखवत नाही आणि आत्महत्या रोज वाढत चाललेल्या आहे, ते आमच्या सरकारला दिसत नाही। आणि म्हणून असं डोळे असून दृष्टी नसणारं सरकार, त्याचा विरोध म्हणून आणि ह्या दिव्यांगाचं प्रतिनिधित्व म्हणून ही पट्टी बांधून आम्ही हा प्रवास करतो आहे। कम से कम ह्या गरजवंतासाठी आपण धावून आलो पाहिजे आणि कसं जीवन जगत असेल। मी आता 2.25 किलोमीटर आत्तापर्यंत झालं असणार। प्रत्येक जिल्ह्यात गेलो तरी ते एकच का दरवर्षी कर्ज काढल्याशिवाय तो शेती करू शकत नाही। दिव्यांगाचे लोक आम्हाला भेटले, 8-8 महिन्यापासून पगार नाही, पगार सुरू करायला पैसे अलग घेतात। आता एक चंद्राबाई पवार याच गावची भेटली, तिच्याकडून 15,000 घेतले विहिरीसाठी। म्हणजे करप्शनमध्ये लागण तेवढ्या विहिरीसाठी जर पैसे द्यावं लागत असेल आणि वर्ष झाले 15,000 रुपये देऊन अजून विहिरीचं साधं शांशनही झालं नाही, असं हे अंधबहिरासारखं असलेलं सरकारला आम्ही मुद्दामून आज काही किलोमीटर डोळ्याला पट्टी बांधून चालायचं ठरलं आहे। विडे हाती घेतलेल्या शेतकऱ्यांनी काठ्या आणि रुग्ण आहे, काय कारण आहे या पदयात्रेत सोबत घेण्याचं? ते शेतकऱ्याचं शस्त्र आहे। पराठ्या आमचं पीक आलं पाहिजे म्हणून तणाले जसं काढावं लागतं आणि भाव भेटला पाहिजे म्हणून शेतात चरणारा विळा हा भाव भेटासाठी हातात घ्यायची वेळ सरकारनं आणली आहे, ते चालवायची वेळ आणू नये। पोलिसांचा बंदोबस्त आता वाढतोय, जशी यात्रा आंबोळच्या दिशेने कूच करते तशी काय सांगणार? पोलिसांचा मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आता काही नेत्यांचे फोन सुरू झाले, यात्रेला जाऊ नका, त्या सभेला जाऊ नका। काही पोलीस पाटलांकडून दबाव तंत्र सुरू झालं आणि उद्याची सभा फेल कशी ठरण, लोक कमीत कमी कसे येईल याचाही प्रयत्न चालू आहे। आणि त्याच्यासाठी उद्या जर शांततेनं चालू असलेली, अतिशय शांततेनं आमच्या स्वतः पायाला दुःख म्हणजे काय म्हणते फोडं घेऊन आम्ही कोणताही अतिशय शांततेचा भंग न करता ही यात्रा इथपर्यंत आणलेली आहे। परंतु विनाकारण जर पोलीस अशा पद्धतीनं उद्या जर काही वाईट वागू नये, कारण आतापर्यंत त्यांनी आमचा प्रत्येक स्वागत सत्कार केला। उद्याचा दिवस चांगला होऊ द्यावा आणि कोणाला सभेत येण्यात जर कोणाला अडचण आणली तर मग मात्र संघर्ष आमच्यासोबत राहील। आपण बघू शकतो अडचण जर आमच्या सभेत येण्यासाठी जर थांबवलं शेतकऱ्यांना तर मग संघर्ष आमच्यासोबत राहील असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। सरकारचे डोळे बंद आहे आणि ते डोळे उघडण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन केल्याचं सांगितलेलं आहे। आपण एकदा पुन्हा दृश्यांमध्ये बघू शकतो, या ठिकाणी शेतकरी असतील, शेतमजूर आहेत, दिव्यांग बांधव आहेत, हातामध्ये विडे घेतलेले आहेत, कोणी देशाचा तिरंगा घेतलेला आहे आणि काठ्या घेऊन जे आहेत ते शेतकरी आता गुंज गावाकडे कूच करतात। उद्या अंबोड्यामध्ये जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंची जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेला राज्यभरामधनं मोठ्या प्रमाणावर शेतकरी येणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आपण बघू शकतो। शेतकऱ्यांचा प्रतीक आहे विडा, शेतकरी शेतात याच विड्याने काम करत असतात, शेतकऱ्यांचं शस्त्र विडा असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे आणि आता हेच शस्त्र घेऊन बच्चू कडूंचे
कार्यकर्ते शेतकरी जे आहेत ते आंबोलीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. दिव्यांग देखील आपण बघू शकतो या ठिकाणी दिव्यांग या संपूर्ण यात्रेमध्ये बच्चू कडूंच्या सहभागी झालेले आहेत. वेगवेगळे फलक आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो. सौगंध मुझे इस मिट्टी की किसान नहीं तुटने दूंगा अशा आशयाचं पोस्टर जे आहे ते बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आपल्याला रुमणं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक अनोखं आंदोलन जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंनी या संपूर्ण यात्रेदरम्यान आज केलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.